नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 22 या ठिकाणी वेगवेगळ्या पदांच्या जागा सुटलेल्या आहेत आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती 11 मार्च 2025 आहे। तर यामध्ये त्या जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी या जागा आहेत, तर ते ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परीक्षा होणार नाहीये, फक्त या ठिकाणी गुणांच्या आधारे तुम्हाला सिलेक्ट केले जाणार आहे। याच्यावरती पदभरती ही फक्त गुणांच्या आधारे केली जाणार नाही, कसल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी सर्व माहिती आहे। चला तर स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा कंत्राटी पदभरती निघलेली आहे 2024-25 जाहिरात क्रमांक 2 ही आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिवची। ठीक आहे, तर धाराशिव जिल्ह्यामधली आहे, तालुक्यामधली आहे, लक्षात घ्या। कंत्राटी रिक्त पदभरती हे 2024-25 यासाठी वेगवेगळे पद दिलेले आहेत, सगळं जाणून घेऊया। याच्यामध्ये बघा आपण नेम ऑफ पद राहणार आहे, पोस्टिंग कुठं आहे, अप्पर एज लिमिट काय राहणार आहे, या ठिकाणी टोटल पोस्ट किती, कॅटेगरी कोणती, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स लागतोय का नाही, आणि पगार पाणी किती राहणार आहे। या ठिकाणी बघा पहिलं पद जे आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर मॅनेजरचं आहे, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस धाराशिव हे घेणार आहे। अप्पर एज लिमिट मिनिमम 18 पाहिजे, मॅक्सिमम 38 पाहिजे। या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा दिले जाणार आहे। टोटल पोस्ट आहे 1, कॅटेगरी या ठिकाणी EWS या ठिकाणी एक पदासाठी आहे। ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागते, एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS मधून, BAMS मधून, BHMS म्हणून, BUMS BDS विथ MPH MHA MBA आणि इन हेल्थ मध्ये। ठीक आहे, तर प्रेफरन्स हा दिला जाणार आहे, जर कुणी याच्यामध्ये एक्सपिरियन्स असेल तर तशा पर्सनला याच्यामधून तुम्हाला प्रेफरन्स आधी दिला जाईल। 35,000 रुपये प्रति महिना ही तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे। सेकंड आहे एंटोमॉलॉजिस्ट तालुका हेल्थ ऑफिस या ठिकाणी दिलेलं आहे। सेम क्रायटेरिया आहे, या ठिकाणी एज साठी 5 जागा आहे टोटल। या ठिकाणी बघा SC ST NTB EWS आणि ओपनला प्रत्येकी एक या ठिकाणी जागा आहे। क्वालिफिकेशन काय लागतं, MSc झुलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स लागते 5 वर्षाचा। यासाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला पात्र आहात। 40,000 रुपये प्रति महिना तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे। 3 नंबरचं जे पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ NHM 50 FC हे दिलेलं आहे। तालुका हेल्थ ऑफिस आहे, या ठिकाणी 18 ते 38 वर्ष 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरी 8 पदांची जागा या ठिकाणी 8 जण आहेत, 8 जागा आहेत। या ठिकाणी SC ला 2 आहेत, NTC NTD ला प्रत्येकी 1, OBC ला 2, SCBC ला 1 आणि EWS ला 1, असं टोटल 8 जागा आहेत। या ठिकाणी बघा एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS मधून पाहिजे, BAMS मधून पाहिजे, BHMS BUMS BDS एनी इक्विव्हॅलंट ग्रॅज्युएट फील्ड मधून पाहिजे तुमच्याकडे। जर तुमच्याकडे याच्यासाठी असेल तर तुम्ही पात्र आहात। एक्सपिरियन्सचं याच्यामध्ये क्रायटेरिया नाहीये, म्हणजे एक्सपिरियन्स नसेल तरीही चालेल। प्रति महिना मानधन जे आहे ते 35,000 रुपये तुम्हाला लागणार आहे। या ठिकाणी बघा 4 नंबरचं जे आहे थेरपिस्टचं दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट लिप्रोसी ऑफिस मधून। या ठिकाणी सेम क्रायटेरिया आहे, एजचा 1 पद आहे। EWS साठी ते सुद्धा ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे इन सायन्टिस्ट विथ कन्सर्न काउन्सिल रजिस्ट्रेशन। 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलाय, 20,000 रुपये तुम्हाला मानधन राहणार आहे। या ठिकाणी 5 नंबर बघा फार्मासिस्टचं पाहिजे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रूरल हॉस्पिटल। या ठिकाणी सेम क्रायटेरिया आहे, एजचा 2 पदे आहेत, यामध्ये VJA ला NTB ला 1 पद असं। HSC सायन्स प्लस डिप्लोमा इन फार्मसी 12वी पाहिजे तुमचं, त्यामध्ये डिप्लोमा झालेलं पाहिजे फार्मसीमध्ये। यामध्ये बघा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स पहिला दिला जाईल, नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकतात। 17,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मानधन राहणार आहे। या ठिकाणी बघा नेक्स्ट आहे, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सोशल वर्कर। या ठिकाणी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रूरल साठी सेम क्रायटेरिया 1 पद आहे, NTB साठी 1 आहे, ओपन साठी या ठिकाणी 1 आहे। या ठिकाणी टोटल 2 पदे आहेत, या ठिकाणी खाली बघू शकतात तुम्ही। सोशल वर्कर NTPC साठी सुद्धा दिलेले आहे, तर ते मिळून 2 पद आहेत। या ठिकाणी बघा तुमच्याकडे जे एक्सपिरियन्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही असला पाहिजे, त्यामध्ये फिलॉसॉफी इन सायकॅट्रिक सोशल वर्क ऑप्टेन आफ्टर कम्प्लिशन फुल टाइम कोर्स मधून नंतर। आणि या ठिकाणी MSW तुमचं खाली 6व्या नंबरच्या पोस्टला असलं पाहिजे, त्यासाठी 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। आणि याच्यामध्ये सुद्धा 2 वर्षाचा 28,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मानधन राहणार आहे। नंतर बघा टेक्निशियनच्या या ठिकाणी जागा आहेत, यामध्ये बघा डेंटल टेक्निशियन। ठीक आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रूरल मध्ये सेम क्रायटेरिया, एजचा 2 जागा आहेत, NTC 1 SBC 1 या ठिकाणी OBC 1 या ठिकाणी 3 जागा आहेत। तर डेंटल हायजेनिस्टचं सुद्धा 1 जागा आहे, असे म्हणून 3 जागा आहेत। या ठिकाणी बघा 12वी झालेली पाहिजे प्लस डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन डिप्लोमा पाहिजे, रजिस्ट्रेशन हे स्टेट डेंटल काउन्सिलला असलं पाहिजे। सेम क्रायटेरिया यांचं हायजेनिस्ट साठी कोर्स पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय आणि 17,000 रुपये मानधन आहे दोन्ही याला सुद्धा। तर मित्रांनो अशा प्रकारे हे पद आहेत, तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित बघायची आहे। या ठिकाणी बघा तुमचं सिलेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते सांगतो तुम्हाला।
या ठिकाणी बघा तुम्हाला या वेबसाईटवरती सर्व माहिती सगळी भेटून जाणार आहे। ती वेबसाईट लक्षात ठेवा। तुम्हाला तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे असेल। ठीक आहे, या ठिकाणी कोणती एक्झाम होणार नाहीये। तुम्हाला जे शेवटचे तुमचे क्वालिफाईंग मार्क भेटलेले आहेत गुणांसाठी, त्याच्या गुणांवर राहणारे जास्त असतील तर 50% 50 गुण तुम्हाला भेटणार आहेत। या ठिकाणी बघा पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण होत असेल तर 20 गुण आहेत त्यासाठी। जर तुमच्याकडे त्याच्याशी रिलेटेड अनुभव असेल तर तुम्हाला 30 गुण, असे एकूण 100 पैकी गुण तुम्हाला या ठिकाणी ठरवले जाणार आहेत, दिले जाणार आहेत। त्या बेसवर तुमचं या ठिकाणी अपॉइंटमेंट होणार आहे। या ठिकाणी बघा उमेदवारांना 100 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून द्यावं लागणार आहे। या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील असेल तर 150 रुपये फीस आहे आणि जर राखीव प्रवर्गातील असेल तर 100 रुपये फीस आहे। या ठिकाणी तुम्हाला डीडी जो आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड एफडब्ल्यू सोसायटी OSBD ऑदर प्रोग्रामच्या नावे तुम्हाला बनवावं लागणार आहे। मग ऑनलाईन या ठिकाणी फीस नाहीये, लक्षात घ्या। या ठिकाणी खाली बघा हा फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्मची तुम्हाला झेरॉक्स काढून घ्यायची। या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म हाताने भरायचा आहे या ठिकाणी, आणि तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले ऍप्लिकेशन किंवा दिलेल्या या ठिकाणी पत्त्यावरती तुम्हाला नेऊन भरायचा आहे। या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलंय छोट्या कुटुंबाचं, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हा सुद्धा भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे धाराशिवमध्ये या ठिकाणी 22 पदांची या ठिकाणी भरती निघलेली आहे। तर तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी फॉर्म भरून घ्या जे यासाठी इलिजिबल असतील। यामध्ये बघा आरोग्य सेवा अभियानांतर्गत या ठिकाणी विविध पदांच्या जागा निघलेल्या आहेत, तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता। जे तिथले रहिवासी आहेत ते या ठिकाणी पात्र असतील तर त्यांनीही या ठिकाणी अप्लाय केलं तरी चालेल, किंवा इतर जिल्ह्यातील जे आहेत तेही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।